काय नको करू सुरुवात. करा. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। थँक्यू शोभाताई. आता केतकी तूच म्हणणार आहे. केतकीचं हो, मी गोश्वारा. गोश्वारा अध्याय 17 श्लोक 6 ते 13. अविवेकी आसुरी बुद्धीच्या लोकांचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की जी लोक आपल्या किंवा परक्यांच्या शरीराला दुःख देतात ती खरी तर मला म्हणजे आत्म्याला सर्व दुःख देतात. माऊली म्हणतात की अशा लोकांबद्दल बोलूही नये, आपल्या वाचेनेही त्यांचा स्पर्श करू नये. जसा प्रेताला स्पर्श करू नयेत पण ते घराबाहेर काढण्याकरता जसा स्पर्श करावा लागतो त्याप्रमाणे अशा आसुरी वृत्ती बाहेर काढण्यासाठी, त्यांचा त्याग करण्यासाठी त्याबद्दल बोलणं आवश्यक होतं, म्हणून हे बोलणं झालं. सात्विक श्रद्धा हीच एक सर्व प्रकारे चांगली आहे आणि तीच सर्वदा जतन करावी. सात्विक गुणांचं पोषण करण्यासाठी तशीच संगती धरावी आणि तसाच आहारही घ्यावा. आहाराचा आपल्या प्रकृतीवर प्रमुख प्रभाव आहे असं माऊली म्हणतात. जसा आपला आहार तसेच आपल्या देहातील रक्त, मांस आदी धातूंचा आकार बनतो आणि त्याप्रमाणे आपला स्वभावही आकार घेतो. ज्याप्रमाणे भांड तापलं म्हणजे आतलं पाणी तापतं, त्याप्रमाणे आहाराच्या योगानं धातूचा वश असल्यामुळे चित्तवृत्ती व्यापली जाते. म्हणून सात्विक रस ग्रहण केल्याने सत्वगुणाची वृद्धी होते. तसेच इतर रसांचे सेवन केल्याने रजोगुणाची आणि तमोगुणाची वृद्धी होते. मग भगवंतांनी सात्विक, रजस आणि तामस आहाराचे वर्णन केले आहे. मधुर पदार्थ जे स्वभावतःच रसभरीत, गोड, स्निग्ध असतात, चांगले परिपक्व असतात, असे पदार्थ खाल्ल्याने सात्विक वृत्ती वाढते. ज्याप्रमाणे महावाक्य दिसण्यात थोडकेच पण परिणामात फार मोठे असतात, तसेच सात्विक आहार दिसायला अगदी थोडा असतो पण त्याचे सेवन केले असता पूर्ण तृप्ती होते. त्याचे परिणामही हितकारक असतात, आरोग्य आणि आयुष्य देणारे असतात. एवढेच नव्हे तर आयुष्यातले सुख, आनंद वाढवणारे असतात. शरीर आणि मन या दोन्हीसाठी सात्विक आहार उपयोगी. यानंतर रजोवृत्तीच्या लोकांचा आवडणारा आहार. विषासारखं कडू, चुन्यापेक्षा आंबट, अतिशय खारट, तिखट अशा आहाराने मनुष्यातील रजस प्रकृती वाढते. या अन्नात उष्णता ही एवढी असते की जणू त्या पदार्थांच्या वाफेवर वात लावली तर तीही पेटेल. असे मूळचेच उष्ण, झणझणीत आणि राखेहून कोरडे
खात असताना दात एकमेकांवर आदळतील असे पदार्थ रजोगुणी पुरुषाला प्रिय. जो जिभेने वेडा होतो आणि अन्नाच्या निमित्ताने त्याच्या पोटात प्रज्वलित अग्नीच भरतो. हा आहार शरीरात रोग वाढवण्यासाठी उत्तेजक ठरतो. या आहारामुळे केवळ दुःख वाट्याला येतात. यापुढे तामसी मनुष्यांना आवडणारा आहार. शिळं, कुजलेलं, उष्ट, अर्धवट शिजलेलं वा पारच करपून गेलेलं, काही एक रस नसलेले पदार्थ तमोगुणी मनुष्याला अतिप्रिय. ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांचा शास्त्राने निषेध केला असतो, त्याच खाण्याच्या आणि पिण्याच्या पदार्थांसाठी तामसी माणसात उत्कट हाव असतो. तामस अन्नाचा दुष्परिणाम सांगण्याची गरज नाही, कारण ते अन्न खाण्यातच जे दुःख आहे हाच त्याचा परिणाम होय. जेव्हा त्या तामसी माणसाचे तोंड अशा अन्नाला शिवते, तेव्हाच तो पापाला पात्र ठरतो. यानंतर भगवंत यज्ञाचे 3 प्रकार सांगतात. सात्विक यज्ञ म्हणजे फळाची काहीही इच्छा मनी न बाळगता, कुठलीही अभिलाषा न बाळगता केलेला यज्ञ म्हणजे सात्विक यज्ञ. फळाची अपेक्षा नाही म्हणून यज्ञ कसाही केला तरी चालेल का? तर असं अजिबात नाही. यज्ञात सांगितलेले सर्व साहित्य बिनचूक जमवून शास्त्रोक्त पद्धतीने तो उत्तमरित्या पार पाडतो. एवढा सुंदर यज्ञ की जणू काही या यज्ञाच्या निमित्ताने सर्व अलंकार घालून यज्ञविद्याच प्रत्यक्ष मूर्तिमंत होते. असा हा सात्विक यज्ञ. राजस यज्ञ हा दिसायला अगदी सात्विक यज्ञासारखाच उत्तम आयोजलेला, पण रजोगुणी पुरुष हा यज्ञ कुठल्या न कुठल्या फळाकरता किंवा आपली प्रसिद्धी करण्याकरता किंवा आपले महत्व संपूर्ण जगाला कळावं याकरता करत असतो. हा राजस यज्ञ. तामस यज्ञात काही एक विधी नसतेच मुळे. तमोगुणी माणसाचा आचार तरी कुठे वेदांना धरून असतो. तो स्वैर कसंही वागतो आणि कसाही यज्ञ करतो. विधी नाहीत, मंत्र नाहीत, ब्राह्मण नाहीत आणि दक्षिणा नाही. आणि श्रद्धाही नसल्यामुळे हा यज्ञ नव्हे, यज्ञाचा नुसता देखावा व्यर्थच जातो. असा हा तामस यज्ञ. यज्ञ झाल्यावर पुढचा टॉपिक म्हणजे तप. तप ही 3 गुणांनी 3 प्रकारचे बनते. पण ते सांगण्याआधी तप म्हणजे काय हे सांगितलंय. तर शुद्ध तप हे मुळातच 3 प्रकारचे असते. शारीरिक, मानसिक आणि वाचिक. या 3 प्रकारच्या तपांबद्दल आता श्रीकृष्ण पुढे सांगणार आहेत. इथे घोषवारा संपतो. ओके, थँक्यू केतकी. आता प्रतिभाताई 14, 15 आणि 16 श्लोक. हो, मी आहे इथे. सुरू करायचं. हो, सुरू करा. देवद्विज गुरु प्राज्ञपूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यम् अहिंसा च शारीरं तप उच्यते. देव, ब्राह्मण, आईबाप व गुरु यांचे पूजन, शुद्धता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीर तप म्हणतात. त्या प्रिय देवतेच्या मंदिराला यात्राधिक करण्याकरता 8ही प्रहर जसा पायाला भोवरा बांधला आहे. देवाचे अंगण झाडून, सारवून, रांगोळी घालून वगैरे सुशोभित करण्याकरता, देवाच्या पूजेला जे उपचार लागतील ते पुरवण्याकरता, शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे करण्याकरता त्याचे हात शोभतात. लिंग अथवा प्रतिमा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर काठी ज्याप्रमाणे पडावी त्याप्रमाणे शरीर लोटून देते आणि शास्त्रोक्त आचरण व नम्रता आदी करून गुणांनी लोकात जे श्रेष्ठ असतील त्या ब्राह्मणांची यथायोग्य सेवा करतो. अथवा प्रवासाने, पीडेने अथवा संकटाने जे शिणलेले असतील त्या जीवांना सुख प्राप्त करून देतो. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ जे आईबाप त्यांच्या सेवेवरून शरीराला खरोखर ओवाळून टाकतो.
आणि जो भेटता क्षणी संसारासारखे भयंकर दुःख नाहीसे करतो, अशा त्या ज्ञानदान करणाऱ्या व दयावान गुरुला भज. आणि अर्जुना, स्वधर्मरूपी अग्नीमध्ये देह अहंकार रूपी जो मर, त्याला वारंवार स्वधर्माचरण करणे हीच कोणी फुटे आस देऊन तो नाहीसा करतो. भूतमात्रांमध्ये ब्रह्म जाणून तेथे त्यास नमन करतो. परोपकार करण्यात तत्पर असतो व स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करतो. जन्माच्या प्रसंगी मात्र स्त्री देहाला अंगाने स्पर्श झाला, तेथून पुढे तो सर्व जन्म सोवळा करतो. भूतमात्रांच्या नावाने गवताच्या काडीसही ती जीव आहे म्हणून हिसका देत नाही. फार काय सांगावे, तोडमोड करणे टाकून देतो. अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा शरीरात उत्कर्ष होतो, तेव्हा शारीरिक तप भरास आले असे समज. अर्जुना, हे सर्व करणे मुख्यत्वे करून देहाच्या आधारावर आहे, म्हणून मी याला शारीरिक तप म्हणतो. याप्रमाणे जे शारीरिक तप आहे त्याचे स्पष्टीकरण केले. आता पापरहित असे जे वाचिक तप ते ऐक. दयाप्रिय देवतालया यात्रादिके करावया, अष्टोपहार जैसे पाया उडी घापे. देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया, करावया म्हणिया शोभती हात. लिंगका प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी, लोटीचे का हाती पडली जैसी. आणि विधी विनयादिती गुणी वडील जे लोकी, तया ब्राह्मणांची नीती पायी कीजे. अथवा प्रवासे का पीडा, का शिणले जे साकडा, ते जेव सुरवाडा आणि जती. सकल तीर्थाची धुरे, जिये का मात पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोड कीजे. आणि संसारा ऐसा दारुणी, जो भेटलाची हरिशिणे, तो ज्ञानदानी सकरुण भजीचे गुरु. आणि स्वधर्माचा आगीचा देह जाड्याची आगीचा, आवृत्ती पुटी शुभता झाडी कीजे. वस्तुभूत मात्री नमीचे, परोपकारी भजीचे, स्त्रीविषयी नियमीचे नावे. जन्मतेनी प्रसंगे स्त्रीदेह शिवणे आंगे, तेथुनी जन्म आघवे सोविळे कीजे. भूतमात्राची नावे तृणही नासुरावे, किंबहुना सांडावे छेदभेद. ऐसीसी जे शरीरी राहटीची पुढे पडेल उजरी, तै शारीर तप हुमरी आले जाण. पार्था समस्त हे करणे देहाचेनी प्रधानपणे, म्हणून ययाते मी म्हणे शारीर तप. एवं शारीर जे तप दयाचे राविले रूप, आता ऐक निष्पाप वाङ्मयते. अनुद्वेग परम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत्, स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. जे दुसऱ्याला दुःख न देणारे, सत्य, प्रिय आणि हितकर बोलणे आणि स्वाध्यायाचा अभ्यास यांना वाङ्मय तप म्हणतात. तरी लोखंडाचा आकार व वजन ही मुळीच कमी न होऊ देता, जसे त्या लोखंडास परिसाने सोने केले पहा. त्याप्रमाणे ज्याच्या योगाने ऐकणाऱ्याच्या जवळ असलेल्या जोडीदाराला दुःख न होता सुख होईल, असा चांगलेपणा ज्या बोलण्यात दृष्टीस पडतो. पाणी मुख्य झाडाला जाते आणि पाटाच्या काठावर असणारे गवत सहजच जगते. त्याप्रमाणे कोण्या एकाला उद्देशून बोलले असता त्या बोलण्यात सर्वांचे हित होते. जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते, तेव्हा ती प्राण्याला अमर करते व स्नानाने पाप व ताप नाहीसे करते आणि पिणाऱ्याला गोडीही देते. त्याप्रमाणे अज्ञानही नाहीसे होते. आपला अनादिपणा आत्मस्वरूप पुन्हा प्राप्त होतो व ज्याप्रमाणे अमृताचे कितीही सेवन केले तरी त्याचा वीट येत नाही, त्याप्रमाणे जे कितीही ऐकले तरी त्याच्या बोलण्याच्या गोडीचा वीट येत नाही.
जर कोणी विचारले तर असे बोलण्याचा प्रघात असावा, नाहीतर वेद अथवा भगवान नाम याचे वाचेने आवर्तून पुन्हा पुन्हा पठण चाललेले असावे. ऋग्वेदादी तिन्ही वेद वाचारूपी मंदिरामध्ये तोंडात स्थापन केले जातात. फार काय सांगावे, मुखामध्ये जशी काही वेधशाळाच स्थापन केली आहे. अथवा एखादे नाव ते शिवाचे असो अथवा विष्णूचे असो वाचेत राहते, ते वाचेपासून होणारे तप समजावे. आता जे मानसिक तप आहे तेही सांगू. ऐक, असे लोकनाथांच्या नायिकांचे इंद्रादिक देवांचे स्वामी श्रीकृष्ण म्हणाले. तरी लोहाचे अंग तुक न तोडताची कनक, केले जैसे देख परिसे तेने. तैसे न दुखविता सेजे, जावळी या सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये. पाणी मृदल झाडा जाये, तृण ते प्रसंगेची जिये, तैसे एका बोलिले होय सर्वाही हित. जोडे अमृताची सुळसुळी, ते प्राणाते अमर करी, स्नाने पापताप वारी गोरीही दे. तैसा अविवेकुही हिते, आपुले अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे पियुषी जैसी. जरी कोणी करी पुसणे, तरी होवावे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तवणे निगमू का नाम. ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्मनी, केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. ना तरी एखादे नाव तेची शैव का वैष्णव, वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. आता तपचे मानसिक तेही सांगो ऐक, म्हणे लोकनाथ नायकू तो. मनप्रसाद हा सौमित्व, मौन आत्मविनिग्रहा, भाव संशुद्धीरित्येत तपो मानसमुच्यते. मनाची प्रसन्नता, सौम्यत्व, मौनवृत्ती, आत्मसंयम, कल्पनाविरहित अशी अंतःकरणाची शुद्ध स्थिती याला मानसतप म्हणतात. तर लाटांनी सरोवर टाकले असता, अथवा मेघांनी आकाश टाकले असता, अथवा चंदनाच्या बागेचा सर्पाने जसा त्याग केला असता, अथवा कलांचा कमी जास्त होण्याने जसे चंद्रास टाकावे, अथवा मानसिक चिंतेने जसे राज्यास टाकावे, अथवा क्षीरसमुद्र जसा मंदराचलाने टाकावा, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या संशयाच्या सर्व समुदायांनी मनाला सोडल्यावर जे मन केवळ स्वरूप स्थितीने राहते, उष्णतेशिवाय जसा प्रकाश असावा, अथवा जडत्वाशिवाय जसा अन्नाच्या ठिकाणी रस असावा आणि पोकळीशिवाय जसा अवकाश असावा, त्याप्रमाणे मनाने आपले विश्रांती स्थान, जो आत्मा त्यास पाहिल्यावर मन आपल्या स्वभावास चंचलतेस अथवा संकल्प विकल्प करण्यास मुक्ते, ते कसे, तर जशी थंडी आपल्या अंगाच्या थंडीने आपले अंग कापू देत नाही तसे. ज्याप्रमाणे अचल व कलंकरहित असे चंद्राचे बिंब नित्य परिपूर्ण असावे, तितक्या शुद्धपणे व निश्चलपणाने मनाची जी शोभा असते, वैराग्याचे ओरखडे नाहीसे झाले व मनाची अस्वस्थता नाहीशी झाली व त्या मनाच्या ठिकाणी आत्मज्ञानास योग्य अशी शुद्ध भूमिका तयार झाली. म्हणून शास्त्राचा विचार करण्याकरता ज्या तोंडाचा उपयोग करावा, ते तोंड वाचेचेही सूत्र हाती धरत नाही, बोलतच नाही. ज्याप्रमाणे मिठाने आपले मूळ स्वरूप जे पाणी, त्यास स्पर्श केल्याबरोबर ते मीठ जलरूप होते, त्याप्रमाणे आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मन आपला मनपणही धरू जाणत नाही, म्हणजे संकल्प करण्याचे टाकून आत्म्याशी तद्रूप होते. त्या मनाच्या ठिकाणी कल्पना कुठे उत्पन्न होतील, की ज्या कल्पनांनी इंद्रिय मार्गाने धाव घेऊन विषयरूपी त्या गावात येऊन प्राप्त व्हावे. म्हणून ज्याप्रमाणे तळहातावर केसरहितपणा ही निर्मळता स्वभावताच आहे,
त्याप्रमाणे त्या मनामध्ये स्वभावतःच भावशुद्धी असते. अर्जुना, फार काय सांगावे. जेव्हा मनाला वर सांगितलेली स्थिती प्राप्त होते, तेव्हा ती स्थिती मानसतप या नावाला प्राप्त होते. परंतु ते असू दे. हे मनाच्या तपाचे लक्षण तुला संपूर्ण सांगितले ते समज, असे देव म्हणाले. म्हणून अर्जुना, काया वाचा मनाने जे त्रिविधित्वाला प्राप्त झाले आहे, ते सामान्य तप तुला ऐकवले. आता 3 गुणांच्या संगतीने हेच सामान्य तप विशेष करून 3 प्रकारात शिरते. यात सामान्य तपाचे 3 प्रकार होतात. तेही बुद्धी स्थिर ठेवून चांगले ऐक. जरा थोडं खाली तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्र नाथरी क्षीर समुद्रू मंदराचळे तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने विण प्रकाशू जाड्या विण रसी रसू पोकळी विण अवकाशू होय जैसा तैसी आपुली सोय देख आणि आपुलिया स्वभावामुखे हिवली जैसी आंगिके हिवो नेदी निजांगे तैसे न चलते कळंके विण शशिबिंब जैसे परिपूर्ण तैसे जोखी शृंगारपण मनाचे जे भुजाली वैराग्याची वोरप जिराली मनाची धाप काप तेथ केवळ झाली वाफ निजबोधाची म्हणून विचारावया शास्त्र राहट व्हावे जे वस्त्र ते वाचेचेही सूत्र हाती न धरी ते स्वलाभ लाभलेपणे मनपणाही धरू नेणे शिवतले जैसे लवणे आपुले दुजे तेथे के उठती ते भाव जिही इंद्रिया मार्गी धाव घेऊन टाकावे गाव विषयाचे ते म्हणून तिये मानसी भावशुद्धीचे असे अपैसी रोमशुची जैसी तळहातासी काय बहु बोलो अर्जुना जै हे दशा ये मना तै मनस्तोपोभिधाना पात्र होयती परिते असो हे जाण मानस तपाचे लक्षण देव म्हणे संपूर्ण सांगितले म्हणून देह वाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाचे ते सामान्य तप तुते परिसिवले गा आता गुणत्रय संगे हेची विशेषी त्रिविधी तेही ऐक चांगले. थोडं वरती करता का? प्रज्ञाबळे. ओके, मी वाचू आता 17वा. हं. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. हे 3 प्रकारचे तप जर फलाची आकांक्षा न धरणाऱ्यांनी आणि पूर्ण सत्वशुद्धीने युक्त अशा मनुष्याने अत्यंत आस्तिक बुद्धीने आचरले तर त्याला सात्विक तप म्हणतात. तर हे प्रबुद्धा अर्जुना, हेच सामान्य तप जे तुला 3 प्रकारचे सांगितले तेच पूर्ण श्रद्धेने व फलाशा टाकून जेव्हा पूर्ण अंतःकरण शुद्धीने व आस्तिक्य बुद्धीने आचरले जाते तेव्हा त्यालाच बुद्धिवान लोकांकडून सात्विक तप म्हटले जाते. तरी हेची तप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ जयपुरतिया सत्वशुद्धी आचरी जे आस्तिक्य बुद्धी तया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे. 18. सत्कार मान पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसंचलमध्रुवम्. सत्कार मान पूजा यांच्याकरिता आणि दांभिकपणाने
जे तप करतात त्याला या लोकी राजस तप म्हणतात. ते निष्फळ व अस्थिर मध्येच सुटणारे आहे. अथवा तपाच्या स्थापनेकरिता जगात द्वैतभाव उत्पन्न करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याकरता त्रिभुवनाच्या सन्मानाने आपल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये व जेवणाच्या पंक्तीत पहिला पाठ मिळावा म्हणून विश्वाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे व सगळे जग आपली यात्रा म्हणजे आपले दर्शन करण्यास यावे म्हणून लोकांच्या निरनिराळ्या प्रकारच्या पूजांनी आपल्याशिवाय दुसरा आश्रय न धरावा. महत्वाच्या पांघरुणाखाली आपल्याला भोग भोगण्यास मिळावेत म्हणून ज्याप्रमाणे वेश्या आपले शरीर विकण्याकरता शृंगार करते, त्याप्रमाणे जो आपणास विकण्याकरिता लोकात आपली प्रतिष्ठा वाढवण्याकरता आपले शरीर व बोलणे तपाने माखतो, म्हणजे आपल्या शरीर चेष्टेने, वेशाने अथवा बोलण्याने आपण तपी आहोत असे लोकांना भासवितो. हे राहू दे. धनाच्या ठिकाणी व मानाच्या ठिकाणी आशा वाढवून जे आयासयुक्त म्हणजे कष्टाने भरलेले तप केले जाते, त्या तपाला अर्जुना राजस तप म्हणावे. परंतु पहुरिणी नावाच्या किड्याने गाभण गुराचे थान चोखले असता ते गुरु व्याल्यावर दूध देत नाही. अथवा शेतात पीक उभे असता ते जनावरांकडून चारले गेले तर ते शेत पीक देण्यास राहत नाही. त्याप्रमाणे जे तप कष्ट करून केले जाते त्या तपाचा गवगवा केला असता ते तप फळाच्या संबंधाने पूर्णपणे निष्फळ होते. अशा प्रकारे ते तप निष्फळ आहे असे पाहून तो ते तप करीत असताना मध्येच ते टाकतो. म्हणून अर्जुना त्या तपाला स्थिरता नाही. सहज विचार करून पाहिले तर जो अकाली आलेला मेघ आपल्या दाट फळीने सर्व आकाश भरून टाकतो व जो मेघ आपल्या गर्जनेने ब्रह्मांड फोडतो, तो अकाली मेघ घटकाभर तरी टिकतो काय? त्याप्रमाणे राजस्तप जे आहे ते फलांच्या बाबतीत तर व्यर्थ जातेच, परंतु अर्जुना ते आचरणात सुद्धा शेवटपर्यंत टिकणारे नसते. आता तेच तप जेव्हा तमोगुणाच्या रीतीने केले जाते, तेव्हा ऐहिक कीर्ती व परलोक प्राप्ती यास अंतरून केले जाते. ना तरी तपस्थापने लागी दुजे पड मांडुनी जगी महत्वाद्रीच्या त्रिंचा शृंगी बैसावया त्रिभुवनीचिया सन्माना न वचावे ठाया धुरेचिया आसना भोजना लागी विश्वाचिया स्तोत्रा आपण होवावया पात्रा विश्वे आपलिया यात्रा कराविया यावे लोकांची या विविधा पूजा आशयो न धरावया दुजा भोग भोगावे ओजा महत्वाची या अंग बोल माखुनी तपे विकावया आपणपे अंगहीन पडपे चिया परी हे असो धन मानियास वाढवूनी तप कीजे सायास तैतेची तप राजस बोलीजे गा परी पहुरिणी जे दुहिले तैते गुरुन दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे तैसे फोकारी तातप की जे जे साक्षेप ते फळी तव सोप निशेष जाय ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया एरवी तरी आकाश मांडी जो गर्जोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे तैसे राजस तप जे होये ते फळी कीर वांझ जाये परी आचरणी ही नोहे निर्वाह ते गा आता ते चितप पुढती तमसाची रीती पै परत्रा आणि कीर्ती मुकोनी कीजे मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थां वा तत्तामसमुदाहृतम्. जे तप मूर्खपणाचा हट्ट घेऊन स्वतःला पीडा देऊन अथवा
दुसऱ्या मनुष्याच्या नाशाकरता केले जाते त्याला तामस तप म्हणतात. अर्जुना, केवळ मूर्खपणाचा संचार अंतःकरणात घेऊन शरीराला शत्रूसारखे समजले जाते. पंचाग्नीच्या ज्वाळा शरीराला लावल्या जातात अथवा शरीराला सरपण समजून अग्नीत पंचाग्नीत ते लावले जाते. मस्तकावर गुग्गुळ जाळले जातात व पाठीत गळ घातले जातात आणि पाहताच भीती वाटेल अशा रखरखीत निखाऱ्यांनी अंग जाळतात. श्वासोच्छ्वास वाया दवडले जातात आणि व्यर्थच उपवास केले जातात अथवा झाडाला टांगून घेऊन खाली तोंड करून धुराचे घास घेतले जातात. थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत थंड पाण्यात उभे राहतात. खडकावर किंवा नदीच्या काठावर बसतात व ज्या तपात आपल्या अंगाचे जिवंतपणी मांसाचे लचके तोडतात. अर्जुना, अशा नाना प्रकारांनी या शरीरावर घाव घालून जे तप करतात आणि पर्वतावरून अंगाच्या वजनाने सुटलेला धोंडा आपण स्वतः फुटून तुकडे तुकडे होतो. शिवाय जे काही आपल्या आड येईल त्याचा जसा चुराडा करतो त्याप्रमाणे आपल्याला त्रास घेऊन सुखात असलेल्या प्राण्यांना जिंकण्याच्या इच्छेने जी तपे केली जातात, फार फार काय सांगावे, ही दुःखाची वाईट रीत अंगीकारून अर्जुना जे तप उत्पन्न होते ते तामस होय. याप्रमाणे सत्वादी 3 गुणात पडलेले तप 3 प्रकारचे झाले ते देखील तुला चांगले स्पष्ट दाखवले. आता बोलताना प्रसंगात आले म्हणून त्या 3 प्रकारच्या दानांच्या लक्षणांचे स्वरूप सांगू. आता गुण म्हटले की त्याने दानही 3 प्रकारचे आहे आणि त्यापैकी आपले सात्विक दान असे आहे. ऐक. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊनी धनुर्धरा नाम ठेविले शरीरा वैरी याचे. पंचाग्नीची दडगी खोल विजती शरीरा लागी. का इंधन कीजे हे आगी आतू लावी. माथा चळी जती गुगुळ पाठी घाली जती गळू. आग जाळीती इंगळू जळत भीता. दवडोनी श्वासोच्छ्वास की जती वायांची उपवास. का घेपती धुमाचे घास अधोमुखे. हिमोदके आकंठे खडके सेवी जती तटे. जितया मासांचे चिमुटे तोडीती जेथ. ऐसी नाना परी हे काया घाय सुता पै धनंजया. तप कीजे नाशावया पुढील आते. अंग भारे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा. का आड जालिया ते रगडा करी जैसा. तेवी आपलिया आटणिया सुखे असतया प्राणिया. जियावया शिराणिया किजती गा. किंबहुना हे वोखटी घेऊनी क्लेशाची हातवटी. तप निफले ते किरीटी तामस होय. एवं सत्वादिकांचा अंगी पडिले तप तीही भांगी. झाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती. आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा. करू रूप दानलिंगा त्रिविधा तया. तेथ गुणाचेनी बोले दानही त्रिविध असे झाले. तेची ऐक पाहिले सात्विक ऐसे. झालं माझं वाचून. दातव्यतिमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे. देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. स्वधर्माने मिळवलेल्या पैशातून दान करणे हे कर्तव्य आहे. अशा बुद्धीने जे दान ज्याच्यापासून परत उपकाराची अपेक्षा नाही अशाला योग्य ठिकाण, काल व पात्र पाहून दिले जाते त्या दानाला सात्विक दान म्हणतात. तरी स्वधर्मचरणाने जे जे आपणास मिळालेले असेल ते ते मोठ्या सन्मानाने द्यावे. पेरण्याकरता चांगले बीज प्राप्त झाले असता जशी चांगल्या जमिनीच्या वापशाची उणीव पडते असा हा सात्विक दानाचा योग दिसतो. अभिप्राय असा की पेरणी करण्यास जसे चांगले बी, योग्य काळ, उत्तम शेत व वापसा यांचा एकदम योग होणे दुर्मिळ असते, त्याप्रमाणे सात्विक दानाला योग्य देश, योग्य काल, योग्य पात्र व योग्य द्रव्य
यांचा एकदम योग होणे हे दुर्मिळ असते. मौल्यवान रत्न हाती येते तेव्हा सोन्याची टंचाई पडते. रत्न व सोने दोन्ही प्राप्त झाली तर घालणारे अंग, दागिना ज्या अवयवावर घालावयाचा तो शरीराचा अवयव, उदाहरणार्थ सरळ नाक वगैरे, चांगला मिळत नाही. परंतु आपल्या भाग्याची ऊर्जितावस्था झाली असता सण, इष्टमित्र व ऐश्वर या तिहींचा एकत्र योग होतो. त्याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे दान घडवून आणण्याविषयी जेव्हा सत्वगुणास उत्तेजन येते तेव्हा देश, काल, पात्र व द्रव्य अशा 4 योग्य गोष्टींचा संगम होतो. तरी प्रथम तर प्रयत्न करून कुरुक्षेत्र अथवा काशी हे स्थळ असावे, अथवा यांच्या बरोबरीला जो येईल तो देश, स्थळ असला तरी चालेल. अशा या पवित्र स्थळी सूर्य किंवा चंद्र आणि राहू व केतू यांचा योग, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण येतो तो दानाला पवित्र काळ असतो. अथवा तशासारखा इतर पवित्र काळही असला तरी चालेल. तशा काळी त्या स्थळी दानाला असे उत्कृष्ट पात्र असावे की जणू काय त्या पात्राच्या रूपाने मूर्तिमंत पवित्रपणाच अवतरला आहे. सदाचरणाची मूळ जागा व वेदातील सर्व प्रकारचा माल उतरवण्याची जागा, वेदाध्ययन केलेला असा अतिशय श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता मग त्याच्या ठिकाणी द्रव्य अर्पण करून त्या द्रव्यावरील आपली सत्ता काढून घ्यावी. परंतु पतीसमोर जशी आपले स्वामित्व त्यास देऊन पत्नी येते, अथवा ज्याचे द्रव्य वगैरे ठेवलेले असते ते त्यास परत देऊन जसे उतराई व्हावे, अथवा विडा देणाऱ्या हुजऱ्याने जसा राजास विडा द्यावा तशा निष्काम अंतःकरणाने जमीन वगैरे अर्पण करावी. फार काय सांगावे. फलेच्छेला बिलकुल डोके वर करू देऊ नये आणि ज्याला दान द्यावे तो असा पाहावा की ज्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही तऱ्हेने फेड करता येणार नाही. आकाशाला हाक मारली असता जसे आकाश प्रतिध्वनी देत नाही, अथवा आरसा मागच्या बाजूला पाहिला असता तो प्रतिबिंब दाखवत नाही. पाण्याच्या सपाटीवर आपटलेला चेंडू उशी येऊन जसा आपण होऊन हातावर येत नाही, अथवा पोळ जर चरावयास सोडला, अथवा कृतज्ञ मनुष्याचे मस्तक प्रेमाने हुंगले, त्यावर कितीही प्रेम केले तर तो ज्याप्रमाणे त्या प्रेमाचा मोबदला करीत नाही, त्याप्रमाणे जो दान घेणारा दात्याने दिलेल्या दानाचा कोणत्या प्रकारे मोबदला करू शकणार नाही, त्याच दान अर्पण केल्यावर दात्याने त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये. हे वीरराज अर्जुना, अशा सामुग्रीने जे दान उत्पन्न होते ते सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ असे सात्विक दान होय असे समज. आणि रजोगुणी दानाच्या बाबतीत तोच सत्वगुणी दानासारखा देश व काल आणि सत्पात्र वगैरेचा योग जुळतो, आणि तसाच निर्मळ व न्यायाने मिळालेले असे दानभाग यांचा एकत्र योग आलेला असतो. तरी स्वधर्म आतवते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जालया सुबीज प्रसंगू, पडे क्षेत्र वाफेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू. देखतसे अनर्घ्य रत्न हाता चढे, तै भांगाराची ओढी पडे. दोन्ही झाली तरी न जोडे, लेते अंग. परी सण सुहृद संपत्ती, हे तिन्ही एकी मिळती. जै भाग्य धरी उन्नती, आपुला विशी. तैसे निपजवावया दान, जै सत्वासी ये संवाहन. तै देश काळ भाजन, द्रव्यही मिळे. तरी आधी तव प्रयत्नेसी, होवावे कुरुक्षेत्र काकाशी. ना तरी तुके तो इहिसी, तो देशही हो. तेथ रविचंद्र राहू मेळू, होता पाहे पुण्य काळू. का तया सारिखा निर्मळू, आनुही झाला. तैसा काळी तिये देशी, होवावे पात्र संपत्ती ऐसी. मूर्ती आहे धरिली जैसी, शुचित्वेची का. आचाराचे मूळ पीठ, वेदांची उतारपेठ. तैसे द्विजरत्न चोखट, पावोनिया. मग तयाचा ठाई वित्ता,
निवर्तवावी स्वसत्ता, परी प्रिया पुढे कांता, रिगे जैसेनी का जयाचे ठेविले तया, देऊनी होई जे उतराय्या, नाना हडपे विडाराया, विधला जैसा तैसेनी निष्कामे जीवे, भूम्याधिक अर्पावे, किंबहुना हावे नेदावे उठो, आणि दान जया द्यावे, तया ते ऐसे या पहावे, जया घेतले नुमचवे, कायसे नाही साध घातलिया आकाशा, नेदी प्रतिशब्दू जैसा, का पाहिला आरसा येरीकडे, उदकाची ये भूमिके, आफळिलेनी कंदुके, उधळवनी कवतिके, न येई जे हाता, नाना वसो घातला चारू, माथा तुरंबिला बुरू, न करी प्रत्युपकारू, जिया परी तैसे दिदले दातयाचे, जो कोणेही अंगे नुमचे, अर्पिलया साम्यतयाचे, जे पैगा ऐसिया जे सामग्रिया, दान निफजे वीरराया, ते सात्विक दान वरिया, सर्वाही जाण, आणि तोची देशु काळू, घडे तैसाची पात्र मेळू, दान भाग हुई निर्मळू, न्यायगतू प्रत्युपकारार्थ, फलमुद्दिश्य वा पुन्हा, दीयते च परिक्लिष्टम, तद्दानम राजसंस्मृतम. जे दान पूर्वी झालेल्या अथवा पुढे होणाऱ्या उपकाराचा मोबदला म्हणून अथवा फलाची अपेक्षा धरून अतिशय कष्टाने दिले जाते, त्या दानाला राजस दान म्हणतात. परंतु मनात दुभत्याची इच्छा धरून ज्याप्रमाणे गाईला पोसावे किंवा दाणे साठवण्याकरता अगोदर चांगले पेव तयार करून मग पेरावयास जावे, अथवा अहेराच्या प्राप्तीवर दृष्टी ठेवून सोयऱ्या धायऱ्यास जसे आमंत्रण करण्यास जावे, अथवा ओवसा करणारीच्या घरी जाणे जसे वाण पाठवावे, आधी व्याजाचे पैसे गाठीला बांधून मग दुसऱ्याचे काम जसे करावे, अथवा पूजा द्रव्य घेऊन मग जसे रोग्यास औषध द्यावे, असे ज्याचे दान देणे असते, आणि आपण जे दान केले आहे तेवढ्याच साधनाने तो दान घेणारा पुन्हा आपल्या उपयोगी पडावा, अशा भावनेने जेव्हा दान दिले जाते, अथवा अर्जुना, कोणी एक वाटेने जाणारा की जो घेतलेल्या दानाचा मोबदला करू शकणार नाही असा चांगला ब्राह्मण जर मिळाला, तर एका पैशाच्या दानाबद्दल अर्जुना गोत्राच्या कुटुंबाच्या संपूर्ण माणसांच्या सर्व प्रायश्चित्तांचे उदक त्याच्या हातावर सोडतो. त्याचप्रमाणे अनेक पारलौकिक फळांची इच्छा करतो, आणि दिलेले तर ते इतके थोडे असते की ते एका वेळच्या भुकेलाही पुरत नाही. ते अल्पदान देखील तो ब्राह्मण घेऊन गेला की नुकसानीच्या क्षीणाने तो राजस दान करणारा मनात झुरतो, जणू काय चोराने त्याचे सर्वस्व लुटून नेले. हे सुमती अर्जुना, फार काय सांगू, अशा मनोवृत्तीने जे दिले जाते ते दान या जगातील राजस दान होय. परिमनी धरुनी दुखते, सारीजे जेवी गाईते, का पेव करुनी आईते, पेरू जाईजे, नाना दिठी घालुनी आहेरा, अवंतू जाईजे सोयीरा, का वाण धाडीजे घरा, वौसयाचिया, पै कळांतर गाठी बांधीजे, मग पुढिलांचे काज कीजे, पूजा घेऊनी रसुदीजे पीडितांसी, ऐसे जया जे दान देणे, तो तेणेची गाजीवने, पुढती भुंजावा भावे येणे, दिजे जे का, अथवा कोणी वाटे जाता, घेतले उमचो न शकता, मिळे जाऊ पंडुसुता द्विजोत्तमू, तरी कवड्या एकासाठी, अशेषा गोत्रांचीच किरीटी, सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी, तयाचिये तेवीची पारलौकिके, फळे वांचिजती अनेके, आणि दिजे तरी भुके, ये काही नोहे, तेही ब्राह्मणू नेवोसरे, की हाणीचेनी शिणे झांसुरे, सर्वस्व जैसे चोरे, नागवनी नेले, काय बहु सांगो सुमती, जे दिजे या मनोवृत्ती,
ते दानगा त्रिजगती राजसपई. दुसरा पण श्लोक घेऊया का? 15-14 मिनिटं आहेत. 34 श्लोक हे आहेत होया. चालेल. 22वा चालेल. एक मिनिट. आदेशकाले यद्दानं पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. जे दान अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य मनुष्यांना सत्काररहित व अवहेलनापूर्वक दिले जाते त्याला तामस दान असे म्हणतात. मग लेंछांच्या राहण्याच्या ठिकाणी, अरण्यात, धर्मकृत्यास अयोग्य ठरलेल्या देशात अथवा छावणीत अथवा शहराच्या चव्हाट्यावर, तशात त्या ठिकाणी तिन्ही सांजा अथवा रात्रीची वेळ प्राप्त झाली असता त्या प्रसंगी चोरून आणलेल्या द्रव्यावर उदार होणे. तेथे दान देण्यास योग्य कोण? तर भाट, गारुडी, वेश्या, जुगार खेळणारे लोक वगैरे जे मूर्तिमंत भूलच आहेत त्यांना भूलतो. त्यात रूपाची व नृत्याची भर पुढे असता ती डोळ्याला भूल पाडते व भाटाचे, स्तुतिपाठकांचे गाणे हा कानात कर्णजप असतो. त्यात आणखी जेव्हा थोडासा फुलांचा व चंदनादी सुगंधी द्रव्यांचा वासरूपी गुगुळाचा धूप घेतो तेव्हा तो तमोगुणी जसा वेताळ प्रकट व्हावा तसा जणू काय भ्रमाचा वेताळच प्रकट होतो. तेव्हा मग लोकांना लुटून आणलेले जे अनेक पदार्थ त्या योगाने मांगांना अन्न छत्र घालतो. अशा प्रकारे जे दान करतो ते तामसदान असे मी म्हणतो. आणि आणखीही दैववशात एखादा सुयोग घडून आला तर लाकडे कोरणाऱ्या गुणा नामक किड्याकडून कोरण्याच्या क्रियेत जसे क्वचितच अक्षर कोरले जावे किंवा टाळी वाजविताना तीमध्ये जसा कावळा क्वचितच सापडावा त्याप्रमाणे तमोगुण्याला पुण्यस्थळी पर्वकालाचा योग क्वचितच सापडावा. त्यावेळी तो तमोगुणी पुरुष संपन्न आहे असे पाहून योग्य सत्पात्र असा ब्राह्मण मागावयासही आला व हा तमोगुणी दाता तशात अभिमानाच्या अतिरेकामुळे भांबावलेला गुंग असलाच आणि त्याच्या मनात त्या ब्राह्मणाला काही द्यावेसे आलेच तरी अंतःकरणात श्रद्धा धरीत नाही. त्याला मस्तक खाली लववून नमस्कारही करीत नाही व त्या ब्राह्मणाचे अर्घ्याधिक आदर सत्कार आपण स्वतः करीत नाही, अगर दुसऱ्याकडून करवीतही नाही. जेथे आलेल्या सत्पात्र ब्राह्मणाला बसावयास आसन घालीत नाही तेथे गंध, अक्षता वगैरे अर्पण करणे हा अधिकपणा कोटचा. हे सर्व प्रकार त्या तामस पुरुषाच्या ठिकाणी खरोखर असंभवनीयच आहे. हो, ज्याप्रमाणे काहीतरी थोडेसे देऊन सावकाराची रवानगी करावी त्याप्रमाणे सत्पात्र ब्राह्मणाच्या हातावर अल्पदान देऊन त्याची बोळवणूक करून फसवितो. त्या तमोगुणाच्या ठिकाणी अरे तुरे म्हणण्याची रीत फार असते आणि अर्जुना, ज्याला जे देतो तेवढ्यावर त्याला मोजतो, म्हणजे एवढेच तुला देण्याची तुझी योग्यता आहे असे त्या दान घेणाऱ्यास म्हणतो आणि नंतर वाईट शब्द बोलून अथवा अपमान करून त्यास लावून देतो. हे फार बोलणे राहू दे. या प्रकाराने जे द्रव्य खर्च करणे त्याला चराचरात तामस दान असे म्हणतात. याप्रमाणे आपापल्या लक्षणांनी सुशोभित युक्त अशी तिन्ही दाने तुला सांगितली. परंतु या रजोगुणी व तमोगुणी दानांकडे ती टाळण्याकरता तू लक्ष दे. हे बुद्धिमान अर्जुना, मी हे जाणत आहे की येथे तू कदाचित मनाने अशा तऱ्हेची कल्पना करशील की एकटे सात्विक कर्म संसार पाशापासून सोडविणारे आहे, तर संसार पाशापासून सोडवण्याच्या कामी विरुद्ध जे इतर दोषयुक्त रज व तम यांचे वर्णन कशाला करावे. परंतु ज्याप्रमाणे पिशाचाला दूर केल्याशिवाय उरलेले द्रव्य हाती येत नाही अथवा धूर सहन केला नाही तर दिवा जसा लागणार नाही, त्याप्रमाणे शुद्ध सत्वगुणाच्या आड रजोगुण व तमोगुण यांचा पडदा आहे. तो नाहीसा करण्याला अर्जुना वाईट का म्हणावे. श्रद्धेपासून आरंभ करून अखेर दानापर्यंत सर्व क्रिया मात्र तिन्ही गुणांनी व्याप्त आहेत. म्हणून जे आम्ही सांगितले
तेथे खरोखरच 3 गुण सांगण्याचा आमचा इरादा नव्हता. परंतु सत्वगुणाचे स्वरूप स्पष्ट समजावण्याकरता दुसरे रजोगुण व तमोगुण हे 2 आम्ही बोललो असे समज. ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता या दोहोंमधील असणाऱ्या संध्याकालाचे रूप दिसते, त्याप्रमाणे दोन्हीमध्ये जे तिसरे आहे ते दोन्हीचा त्याग केला असता दिसते. त्याप्रमाणे रज व तमाच्या नाशाने तिसरे उत्तम जे दृष्टोत्पत्तीस येते तो सत्वगुण होय, हे आपोआपच कळून येते. याप्रमाणे तुला सत्वगुण स्पष्ट समजण्याकरता रजोगुण व तमोगुण यांचे वर्णन केले. या रजतमांचा त्याग करून सत्वगुणाच्या योगाने तू आपले काम साधून घे. या शुद्ध सत्वगुणानेच यज्ञाधिक सर्व क्रिया कर, म्हणजे त्या योगाने तुला ते आपले स्वरूप तळहातावर घेतलेल्या पदार्थासारखे प्राप्त होईल. सूर्याने प्रकाशित केले असता या जगात काय एक दिसणार नाही, त्याप्रमाणे सत्वगुणाने केलेले कर्म कोणत्या फळाला देणार नाही. खरोखर वाटेल ते फळ प्राप्त करून देण्याच्या बाबतीत सात्विक कर्माची पद्धती चांगली आहे, परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते एक वेगळेच आहे. त्याचे साह्य जेव्हा सात्विक कर्माला मिळते तेव्हा त्या सात्विक कर्माचा मोक्षाच्या गावातही प्रवेश होतो. सोने 15च्या दराने 100 नमरी असले तरी त्यास जेव्हा राजमुद्रेची अक्षरे प्राप्त होतात तेव्हाच ते ज्याप्रमाणे चालते त्याची किंमत होते. स्वच्छ थंड व सुगंधी असे पाण्याचे प्रकार सुख देणारे असतात, परंतु त्या पाण्यात पवित्रपणा तीर्थाच्या संबंधाने येतो. नदी वाटेल तितकी मोठी असे नका, परंतु गंगा जेव्हा तिचा अंगीकार करील तेव्हाच अर्जुना तिचा समुद्रात प्रवेश होईल. त्याप्रमाणे अर्जुना, सात्विक कर्माला मोक्षाच्या भेटीला येत असताना ज्याच्या योगाने आडकाठी येत नाही ते वेगळेच आहे. हे देवाचे बोलणे ऐकता क्षणीच अर्जुनाच्या अंतःकरणात उत्कंठा मावेना व तो म्हणाला, देवांनी कृपा करावी व ते सांगावे. तेव्हा सर्व कृपाळूवांचे सार्वभौम राजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, ज्याच्या योगाने त्या सात्विक कर्माच्या आटोक्यात ते मोक्षरूपी रत्न येते ते ऐक. मग म्लेच्छांचे वसवटे दांगाणे हन कैकटे का शिबिरे चोहटे नगरीचे तेही ठाई मिळणी समयो सांज वेळू कारजनी तेव्हा उदार होणे धनी चोरियेचा पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया काजुवारी जिये मूर्तिवंते भुररी भुले तया रूपा नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणी गीत भाटी व ते श्रवणी कर्ण जपू तयावरी ही अळूमाळू जय घे फुला गंधाचा गुळू तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा तेथ विभांडुनिया जग आणिले पदार्थ अनेक तेणे घालू लागे मातंग गवादिसी एवं ऐसे जे जे देणे ते तामस दान मी म्हणे आणि घडे दैव गुणे आणि कही एक विपाये गुणाक्षर पडे टाळिये कावुळा सापडे तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी तेथ देखुनी तो आथिला योगी मागो ही आला तोही दर्पा चढला भांबावे जरी तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथा ही न खालवी स्वये न करीना अगरवी अर्घ्याधिक आलिया न घली बैसो तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो हा अप्रसंगू कीर असो तामसी नरी पै बोळविजे रिणाईतू तैसा झकवी तयाचा हातू तू करणे याचा बहुतू प्रयोगू तेथ आणि जया जे दे किरीटी तया ते उमाणी तयासाठी मग कुबेले का लोटी अवज्ञाची हे बहु असो या परी मोल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामसदान ऐशी आपुलाला चिन्ही अलंकृते तिन्ही दाने दाविली अवधानी
रजतमाया तेथ मी जाणत असे, विपाये तू गा ऐसे, कल्पिसील मानसे. विचक्षणा जे भवबंध मोचक, एकले कर्म सात्विक, तरी का वेखासी सदोख, येर बोलावी परी नेसंतिता दिवसी, भेटी नाही निधीसी, का धून साहता जैसी, वाती न लगे तैसे शुद्ध सत्वा आड, आहे रजतमाचे कवाड, ते भेदणे याते कीड, का म्हणावे गा. आम्ही श्रद्धादिदानात जे समस्तही क्रिया जात, सांगितले का व्याप्त तीही गुणी, तेथ भरवसेनी तिन्ही, न सांगोची ऐसे मानी, परी सत्व दावावया दोन्ही, बोलिलो ये रे. जे दोही माझी तिजे असे, ते दोन्ही सांडिताची दिसे, अहो रात्र त्यागे जैसे संध्या रूप, तैसे रजतम विनाशे, तिजे जे उत्तम दिसे, ते सत्व है आपैसे भावासिये. एवं दावावया सत्व तुझ, निरूपिले तमरज, ते सांडुनी सत्वे काज, साधी आपले. सत्वेची येणे चोखाळे, तरी यज्ञादिके सकळे, पावसी तै करतळे, आपुले निज. सूर्ये दाविले सांते, काय एक न दिसे तेथे, ते विसत्वे केले फळाते, काय नेदी. हे कीर आवडता विखी, रीती सत्वी आथिनिकी, परी मोक्षेस ये की मिसळणे जे, ते एक आनची आहे, तयाचा सावावो जैला आहे, तै मोक्षाचाही होये गावी सरते. पै भांगार जरी पंधरे, तरी राजावळीची अक्षरे, लाहे तैची सरे जिया परी. स्वच्छे शीतळे सुगंधे, जले होती सुखप्रदे, परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी. नाही हो का भलतैसी थोरी, परी गंगा जै अंगीकारी, तैची ते सागरी प्रवेशुगा. तैसे सात्विका कर्मा किरीटी, येता मोक्षाची ये भेटी, न पडे आडकाठी, ते वेगळे आहे. हा बोलू ऐकते खेवी, अर्जुना आधीन माये जीवी, म्हणे देवे कृपा करावी, सांगावे ते. तेथ कृपाळू चक्रवर्ती, म्हणे ऐकतयाची व्यक्ती, जेणे सात्विकते मुक्ती रत्न देखिले. थँक्यू. एक मिनिट. छान झालं. या टेक सम टाइम. एक श्वास. मोठं होतं हे, हा श्लोक. पण इथे आपलं दानाचं संपलं 22व्या. हो, म्हणून मी म्हंटल की आपण आज म्हणजे आज नाही, बरं संपलं झालं ना. म्हणजे दानाचं बरं संपलंय झालं. म्हणून. या. चालेल, ओके. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो,
हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. थँक्यू. छान मला झालं एक आज. गोष्ट मला एक गोष्ट सांगायची होती रेकॉर्डिंग फक्त. बंद एक मिनिट, मी करायचंय. बंद करतो.